कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयावरनं पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली। तशी कबुली त्याने स्वतः पोलिसांसमोर दिली। विशाल भुतकर असं आरोपीचं नाव आहे। आपल्या भावासह तो नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला। बायकोची हत्या केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं। त्यानंतर नाशिक पोलिसांनी कल्याणमधील खडकपाडा पोलिसांशी संपर्क साधत तपास केला असता अर्चना भुतकर यांचा मृतदेह घरामध्ये आढळून आला। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आणि पुढचा तपास सुरू आहे। इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या 14व्या दिवशी दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरूच। 11 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर 1444 इराणी नागरिकांचा बळी। इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनींबाबत उलटसुलट चर्चा नव्हत। खामेनी गंभीर जखमी असल्याचा अमेरिकेचा दावा, तर मोज्तबा खामेनींच्या जगण्याची गॅरंटी नाही, इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा। युद्धामुळे राज्यात अनेक नव्या समस्या। कोळसा लाकूड महाग, सिलेंडरसाठी ठिकठिकाणी मोठ्या रांगा, तर व्यवसायासाठी घरगुती सिलेंडरच्या होणाऱ्या वापराला चाप लावण्याचे प्रयत्न। निर्यात थांबल्यानं नंदुरबारच्या मिरचीचे कंटेनर पडून, तर आयातही खोळंबल्यानं इराणी पिस्ता आणि सौदीचा खजूर महागला। एलपीजी सिलेंडरच्या मुद्द्यावरनं संसदेत मोठं घमासान। विरोधकांची वेलमध्ये उतरून घोषणाबाजी। अर्थमंत्र्यांचे कठोर शब्दात ताशेरे, तर ऑनलाईन बुकिंग करूनच सिलेंडर घ्यावेत, केंद्राचं जनतेला आवाहन। जबरदस्तीने धर्मांतराला चाप लावणारं विधेयक विधानसभेत सादर। सविस्तर चर्चेसाठी सभागृहात आग्रह। सोमवारपासून विधेयकावर मंथन होणार। राज्यातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा नव्या संकटाची टांगती तलवार। 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता। विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज। मासिक पाळीमध्ये पगारी रजा देण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। मासिक पाळीची रजा दिल्यास महिलांचं करिअरच संपेल, कोर्टाचं निरीक्षण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।